गेल्या 70 वर्षाच्या कालखंडात स्टेट बँकेने पारदर्शी व्यवहार ठेवून आपली लोकप्रियता सिद्ध केली. तसेच या बँकेने अनेक क्षेत्रातील लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून देऊन आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने लोकांचा विश्वास प्राप्त केला आहे, असे उद्गार कारंजा लाड तालुक्याचे तहसीलदार कुणाल झालटे यांनी काढले. स्टेट बँकेच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रीय प्रबंधक आशिष कुमार सिंग, गट शिक्षण अधिकारी श्रीकांत माने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर शार्दूल डोणगावकर, भाजपा शहर अध्यक्षा प्राजक्ता माहितकर, भारत गॅसचे संचालक शेखर बंग, डॉक्टर अभिजित सोनटक्के, बँकेचे व्यवस्थापक संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँक ऑफ इंडिया व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भरपूर पाऊस असतानाही रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदानाकरिता हजेरी लावली. प्रारंभी संग्राम पाटील यांनी बँकेच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातून घेतला. तर क्षेत्रीय प्रबंधक आशिष सिंग यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून स्टेट बँक अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टर शार्दूल डोणगावकर, प्राजक्ता माहितकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर सुशील देशपांडे यांनी तर आभार मंदार काटे यांनी मानले. शिबिराला कारंजातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी, डॉक्टर हेडगेवार, रक्तपेढीचे कर्मचारी, रक्तदान चळवळीचे कार्यकर्ते व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांनी अथक परिश्रम घेतले. मित्रांनो, प्रास्ताविकातून पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे. आशिष कुमार सरांशी आमची आजच्या कॅबिनेटमध्ये भेट झाली. तर सांगितले की ही सार्वजनिक क्षेत्रातील खूप महत्त्वाची बँक आहे. तर मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की भारतामध्ये ज्या काही जुन्या बँका आहेत सार्वजनिक क्षेत्रामध्ये, तर त्याच्यामध्ये काम करणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही अत्यंत जुनी बँक आहे. तिची स्थापना 1806 साली इंपिरियल बँक ऑफ इंडिया म्हणून त्या ठिकाणी झाली. 3 बँका होत्या. म्हणजे बँक ऑफ कलकत्ता म्हणून तिचं नाव होतं 1806. मग बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बेंगॉल आणि बँक ऑफ बॉम्बे अशा त्याच्या ब्रांचेस 1806 साली स्थापन झाल्या. त्यांचं नाव इंपिरियल बँक ऑफ इंडिया झालं 1921 साली. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.